आज आपण कोशिंबीर रेसिपी कशी करायची ते पाहणार आहोत. अगदी साधी सोपी रेसिपी, पण उन्हाळ्यामध्ये नक्कीच ट्राय करायला पाहिजे. मी एक मोठा टमाटर कट करून स्वच्छ धुवून घेतला आहे. 2 मिडियम साईजचे कांदे कट करून घेतले आहेत बारीक बारीक चिरून. तुम्ही चॉपरचाही वापर करू शकता. ककडी घेतली आहे एक मिडियम साईजची. तुम्हाला किती लोकांसाठी करायचे त्यानुसार प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. अगदी इझी आहे बनवायला, पण खायला खूपच पौष्टिक आहे. नक्की या उन्हाळ्यामध्ये तुम्ही ट्राय करा. आणि दह्याचं प्रमाण पण तुम्ही कमी जास्त करू शकता. याच्यामधलं तर कांदा, टमाटर, ककडी किती कमी जास्त करू शकता. तुम्हाला कोणची गोष्ट आवडत नसेल तर कमी घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालते. पण हे सर्वच घातलं तरी चव खूप छान येते. दही पण तुम्हाला कोशिंबीर किती पातळ घट पाहिजे यानुसार ठेवा. कुणाला घट आवडते, कुणाला पातळ आवडते. मी मीडियम ठेवली आहे, घटही नाही पातळही नाही. इथं शेंगदाण्याची चटणी जे राहते आपण बनवलेली ते घातली आहे आणि मध्ये जिरे पावडरही घालायचं आहे. त्याच्याने चव छान येते आणि वरून आपण तडकाही देणार आहोत. तडका दिलं तरी छान लागते, नाही दिलं तरी छान लागते. दिल्यावर तर आणखी त्याची चव वाढते. इथं मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घेतलं आहे. ऑप्शनल आहे. शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळं जे दह्यामुळं मीठ घातल्यानंतर पाणी सुटल्यासारखं होतं ते होत नाही. वरून अशी कोथिंबीर घालून घ्यायची छान बारीक चिरून. आता मी तडक्यामध्ये हिरवी मिरची, कढीपत्ता, जिरे मोहऱ्या घातले आहेत आणि त्यात तडका घालून घेऊ. अशी आपली जेवणाची चव वाढवणारी कोशिंबीर मस्त तयार आहे. नक्की ट्राय करा आणि हा उन्हाळाभर याचा आस्वाद घ्या. रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि काही सजेशन असतील ते पण सांगत चला.